राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 28 जून या दिवशीचे चिंतन. संसार हा परमार्थासाठी करावयाचा आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा. प्रपंच सोडूनी परमार्थ कराल, तेणे तुम्ही दुःखी व्हाल. समर्थांच्या दासबोधातील काही वचनं ही आहेत. प्रपंचाचं काम काय? परमार्थाला मदत करणं हेच आहे. प्रपंच हा देहाला चिकटलेला आहे. देह सुख, देहाचं रक्षण, सगळ्या वासना विकार यांचं यथायोग्य शमन किंवा समाधान हे साध्य झालं की माणूस परमार्थाकडे शांत मनानं आणि शरीरानं बघू शकतो. इंद्रियांची कसमस मोडल्याशिवाय परमार्थाकडे मन लागत नाही. ही सर्वसामान्यांच्या अनुभवाचीच गोष्ट आहे. निभवावी इंद्रिये सकळा असंच श्री गुरुचरित्रात म्हटलंय. नाहीतर ती अगदी पुढच्या टप्प्यात सुद्धा माणसाला अडचणीत आणतात. प्रपंच फक्त समजून केला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवायला हवं. नाहीतर सगळं लक्ष त्याच्यातच गुंतलं तर मग परमार्थ विवेक केव्हा घेणार? वेळच उरत नाही. परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे त्याप्रमाणे हौसेनं केला तर प्रपंच करायला 24 तास सुद्धा अपुरे पडतील, इतकी माणसाला त्याची ओढ असते. भगवंताचं अनुसंधान ठेवून जर प्रपंच केला तर तो परमार्थच आहे असंही महाराज म्हणायचे. प्रपंचाची सवय आपल्याला कित्येक जन्माची असल्यामुळं त्यातून मन निघत नाही, म्हणून तो टाकता येत नाही. त्याचा उपयोग करून घेऊन त्यातच नामाचं अनुसंधान ठेवलं तर परमार्थ वेगळा काय आहे. पण ते मात्र हट्टानं ठेवायला पाहिजे. नाहीतर समर्थांनी सांगितलंय आधी प्रपंच करावा नेटका. एवढंच आपण जर धरून बसलो तर उपयोग काय? कारण नेटका हा शब्द आपण विसरतो. इथं प्रपंच आणि नेटका याचे अर्थ भिन्न आहेत. म्हणून जरुरीपुरता देहरक्षणापुरता केलेला प्रपंच परमार्थाला सहाय्यभूत ठरू शकतो. परमार्थपूरक आणि प्रपंच गौण ही भावना दृढ झाल्याशिवाय प्रपंच परमार्थाची सांगड घालता येणं शक्य नाही. ती कशी घालायची हे गुरुकृपेनं कळून येईल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.